नरगिस राज कपूर, शाहरुख काजोल, गोविंदा करिश्मा या सगळ्या आवडत्या जोड्या एकीकडे आणि स्वप्नील मुक्ता एकीकडे. दादू आणि वहिनुळीसाठीची आपली मनातली जागा खास आहे, ती कोणीच घेऊ शकत नाही. तुम्ही स्वप्नील आणि मुक्ताचे डाय हार्ट फॅन्स आहात याची ही काही लक्षणं. लक्षण क्रमांक 1. एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये तुम्ही या दोघांना पाहिलं अन दादू आणि वहिनुडी या नात्यावर तुम्ही आणखी भाळायला सुरुवात केली अन तुमच्या दादा आणि वहिनीला तुम्ही दादू आणि वहिनुडी बोलायला सुरुवात केली. लक्षण क्रमांक 2. फेसबुकवर तुम्ही दादू आणि वहिनुडी, घना, राधा आणि आमचं वेगळं आहे अशा ग्रुप्सचे सभासद आहात किंवा थेट ॲडमिन आहात. लक्षण क्रमांक 3. मुलगी म्हणून तुम्हाला स्वप्नील जोशी कितीही आवडत असला किंवा मुलगा म्हणून मुक्ता बर्वे कितीही आवडत असली तरीही व्हेन इट कम्स टू स्वप्नील अँड मुक्ता तुम्ही तुमच्या नितांत प्रेमाचा त्याग करून स्वप्नील मुक्ता यांची जोडी कशी छान दिसते याबाबत सहमत होता. कारण क्रमांक 4. तुम्ही मुंबई पुणे मुंबई कितींदा पाहिलात याची काही गणतीच नाही आणि अजूनही तुम्ही कधीही केव्हाही हा चित्रपट पाहण्याचा मूड एका मिनिटात बनवू शकता. लक्षण क्रमांक 5. मुंबई पुणे मुंबईच्या सिक्वलची अनाउन्समेंट झाल्यावर सर्वात जास्त एक्साइट होणारे तुम्हीच होता आणि अजूनही तुम्ही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताय. लक्षण क्रमांक 6. या लंबा इंतजार दरम्यान जेव्हा स्वप्नील मुक्ताचा मंगलाष्टक वन्स मोर आला तेव्हा तुमच्या जीवात जीव आला. लक्षण क्रमांक 7. घना आणि राधाचं लग्न तुम्ही अधूनमधून यूट्यूबवर आठवणीने पाहता आणि सुखावता. लक्षण क्रमांक 8. एका लग्नाची दुसरी गोष्ट संपल्याचं दुःख तुम्ही अजूनही एकमेकांशी शेअर करता आणि त्या शेवटच्या एपिसोडमध्ये दाखवलेल्या पुन्हा भेटू लवकरच या पाटीवर तुम्ही अजूनही अपेक्षा लावून बसता. तर ही होती 8 लक्षणं. सो तुमच्याकडे आहेत का यापेक्षा काही जास्त लक्षणं स्वप्नील मुक्ताचे डाय हार्ट फॅन्स असण्याची?